सर्वांना जय सेवा. मी किशोर चौधरी आणि माझ्यासोबत उपोषणाला असलेले चंदनभाऊ पोहरे, जे आमरण उपोषण आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या अंतर्गत गेल्या 12 दिवसापासून सुरू आहे. संविधान चौक या ठिकाणी सुरू आहे आणि जे 27 तारखेला भव्य असं मोर्चाचं आयोजन झालं होतं. त्या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने आलेल्या समाज बांधवांना कुठेतरी आशेची एक किरण निर्माण झाली होती. ती आशेची किरण टिकून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समाज गरीब आणि शोषित आहे, मागासलेला आहे. या समाजाला न्याय मिळण्यासाठी आम्ही तीनही उपोषणकर्ते आमरण उपोषणाला बसलो होतो आणि त्या अनुषंगाने जे आमचे समाज बांधव जे न्याय मिळेपर्यंत थांबायला तयार होते, त्या लोकांना आश्वस्त आम्हाला करणं होतं. म्हणून आम्ही 3 तारीखेला या संविधान चौकामध्ये रस्ता रोकोचं आवाहन केलं होतं. समाजातल्या भरपूरशा समाज बांधवांचे फोन येत आहे की 3 तारखेचं नियोजन काय आहे. आदिवासी गोंडगोवारी संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या अंतर्गत बैठकीमध्ये त्याच्यावर सध्या कोणताही निर्णय झाला नाही किंवा पोलीस परमिशनला सुद्धा टाकल्या गेली नाही आहे. त्यामुळे समाज बांधवांना विनंती करतो की 3 तारीख जे आहे ऑक्टोबर महिन्याचं, जे आजची 2 तारीख, उद्याची 3 तारीख जे आहे, त्याचं नियोजन सध्या नसल्यामुळे जे समाज बांधव आम्हाला भेटण्याकरता येऊ इच्छितं, जे आमची शक्ती वाढवण्याकरता किंवा आमचा आत्मविश्वास परत प्रबळ करण्याकरता येण्यास इच्छुक असेल ते येऊ शकतात. पण आंदोलनाची सध्या कुठलीही तयारी नाही आहे. तसे जे शिष्टमंडळ आपलं मुंबईला गेलं होतं, त्यांना माननीय DCM साहेबांनी सांगितले की 2 दिवस अजून थांबा, 2 दिवसांनी अहवाल सादर करू. तर माननीय DCM साहेबांना 2 दिवस वाढवले असल्यामुळे कालची आणि आजची परत उद्याची आपण 1 तारीख ते 5 वाजेपर्यंत वाट बघू आणि उद्या जर अहवाल सादर होत असेल तर नक्कीच सकारात्मक आपल्या बाजूने निर्णय लागलाच पाहिजे किंवा अहवाल आपला सकारात्मक सादर झाला पाहिजे. जर उद्या 5 वाजेपर्यंत तसं काही नाही झालं तर संवैधानिक मार्गाने आपल्याला या शासनाचा निषेधसुद्धा करणं गरजेचं आहे. जाहीररित्या आपापल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये या शासनाचा निषेध करायचा आणि येणाऱ्या निवडणुकीवर जाहीररित्या बहिष्कारसुद्धा करायचा. पण उद्या 3 ऑगस्टला संविधान चौकमध्ये कुठलाही रस्ता रोको किंवा कुठलाही मोर्चा किंवा धरणा नाही आहे. या गोष्टीचे थोडंसं गांभीर्याने घ्यावं. जे लोक आम्हाला भेटण्यास इच्छुक असेल, आमचा आत्मविश्वास वाढवण्यास इच्छुक असेल, त्यांनी भेटीला येऊ शकता. आज गांधी जयंतीसुद्धा आहे आणि गांधी जयंती असल्यामुळे त्यांचा जो अहिंसेचा मार्ग आहे तो आपण अपनावला पाहिजे. त्यांनी दिलेली शिकवण जो आहे त्या गोष्टीचा सुद्धा अवलंब अपनावला पाहिजे. त्यासोबतच जे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर
यूट्यूबवर विविध पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या अफवा किंवा बातम्या समाजामध्ये संभ्रम निर्माण करत आहे, त्यामध्ये गांधीजींनी जे सांगितलं की बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत कहो, या ज्या व्हायरल असलेल्या गोष्टी आहे, त्या अफवा आहे, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. आम्ही तीनही उपोषणकर्तेपैकी आम्ही 2ही उपोषणकर्ते इथे ठाम आहोत आणि पुढील वाटचालीकरता, पुढील नियोजनाकरता आम्ही सचिन भाऊ यांना या उपोषण स्थळावरून कालच मोकळं केलं. ते आंदोलनाची नियोजन करतील तसं त्यांना आमची चर्चा झाली आहे आणि ते तुम्हाला बाकी त्यांच्या माध्यमातून कळेल. आपल्या सर्वांना विनंती आहे की समाजाचा लढा खूप मोठा आहे. आदिवासी गुणगुवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचं कार्यसुद्धा मोठं आहे आणि त्याच अनुषंगाने समाजाने एकजूट राहावं, जमातीने विश्वास ठेवावा. आम्ही तीनही उपोषणकर्ते कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही राजकीय षडयंत्राला बळी पडणार नाही आहोत आणि शासन जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही संविधान चौक या ठिकाणी दोन्ही उपोषणकर्ते ठाम आहोत. एवढेच बोलतो. जय सेवा.